नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की आता राधा वहिनींवरती प्रभूबाईंनी चोरीचे आरोप केल्यामुळे त्या रडत असतात. भैरवी त्यांची समजूत घालत म्हणते की हे बघा, घरामध्ये आपण एकमेकांच्या किती विरोधात असलो ना तरी बाहेरच्यासाठी आपण सगळेजण एक आहोत. शांत व्हा, डोळे पुसा पाहू. तर किशोरभाऊ पुढे येतात आणि राधा वहिनींना म्हणतात, जाऊ दे ना, सुनबाई सांगते ना आपल्याला, जाऊ दे. कधी कधी गैरसमज होतो लोकांचा, चल बरं तू आतमध्ये. असं म्हणत किशोरभाऊ राधा वहिनींना घेऊन आतमध्ये जातात. आता हे सगळं पाहून अशोक मामांना फार बरं वाटतं. ते पुढे येतात आणि भैरवीला म्हणतात की मला तुझा खूप अभिमान वाटतोय. खरंच तू जे म्हटलीस ना की वाद भांडणं नेहमी घरामध्ये होत असतात, पण ती घराबाहेर जाऊन द्यायची नसतात. हे आज तू केलंस. खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतंय आणि याचा मान तुला मिळायलाच हवा. त्यानंतर आता अशोक मामा दरवाजावरती भैरवी अनिश माजगावकर या नावाची पाटी लावतात. आता हे पाहून भैरवी खूप भावुक होते आणि तिला गिल्टी पण वाटत असतं. अशोक मामा भैरवीला म्हणतात की भैरवी, आज तू दाखवून दिलंस की तू या घरची खरी लक्ष्मी आहेस. माझ्या मागे माझं घर तू सांभाळशीस याची मला खात्री आहे. आता हे असं म्हणत अशोक मामा भैरवीच्या डोक्यावरती हात ठेवतात. इरा, ईशान, संयमी हे फार खुश होतात. तर राधाबाई आणि केशवभाऊ मात्र तोंड वाकडं करून हे सगळं काही पाहत असतात. त्यानंतर आता किशाभाऊ राधाबाईंना दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन येतात आणि म्हणतात, काय ग, कशाला घेतले होते ते पैसे? राधाबाईंनी म्हणतात, मी कुठे घेतले पैसे? मी हात पण लावला नाही त्या थैलीला. किशाभाऊ म्हणतात, मग कोणी घेतले? राधाबाईंनी म्हणतात, मला काय माहिती. हा, मी त्या बेंचवरती बसलो होतो, मला ते पैशाचं पाकिट सापडलं, मी ते उघडलं, त्यातले पैसे बाहेर काढले. पण देवाने मला बुद्धी दिली, कारण मला मालूम आहे या सोसायटीतील बायका खूप बेकार आहेत. त्या माझ्यावरती संशय घेणारच. आणि ती प्रभूबाई, ती तर महाबाजाबाई आहे. किशाभाऊ म्हणतात, पण कॉमेडी काय उपयोग झाला मला सांग बरं. भैरवी हिरोईन झाली ना, आता भाऊजी तिचा जाहीर सत्कार करतात. राधाबाईंनी म्हणतात की मला तेच पाहिजे नव्हतं. फुगा फुगला की मग तो फोडायला मजा येते. आता तो कागद जो आहे ना लग्नाचा, तो भाऊजीच्या डोळ्यासमोर येईल, त्यावेळेस कौतुकाचा फुगा असा फटकीने फुटून जाईल. किशाभाऊ म्हणतात, काय बाई आहे तू, त्या भैरवीने आता तुझी बाजू घेतली ना. राधाबाईंनी म्हणतात की मग काय कौतुक त्याचं, 100-10 वेळा ती माझा अपमान करते आणि एकदा बाजू घेतली तर मग काही मोठी देवी झाली का का तिला आता मखरात बसू मी तिला? केशवभाऊ म्हणतात, नाही नाही, पण अगं मी काय म्हणतो, आपल्याला हे घर बाळकायचे ना. राधाबाईंनी म्हणतात की हो, ते तर करायचंच आहे. लक्षात ठेवा, माझं नाव राधाबाई सरकटे आहे, त्यामुळं ना मी जे सांगेल ना ते गप करायचं, कळलं? त्यानंतर आता भैरवी ऑफिसला जायला निघते. आता अशोक मामाने तिच्या नावाची जी पाटी लावलेली असते, तिचं जे काही कौतुक केलेलं असतं ते सगळं काही आठवून आता भैरवी खूप भावुक होते आणि तिला खूप गिल्टी वाटत असतं. त्यामुळं आता ती अनिशला फोन करते आणि आता अनिशला रडतच फोन करत म्हणते की अरे अनिश, कुठे आहेस तू? आता अनिश म्हणतो, काय झालं, तू का रडतेस? भैरवी म्हणते, मी रडत नाहीये, माझ्या डोळ्यातून फक्त पाणी येते. तू एक सांग, आज लवकर घरी येशील का? अनिश म्हणतो, हो येतो लवकर घरी, पण मला सांगशील का काय झालंय, काही प्रॉब्लेम झालाय का? भैरवी म्हणते, काही प्रॉब्लेम झाला नाहीये, मला तुला सरप्राईज द्यायचंय. अनिश म्हणतो, हो पण काय सरप्राईज द्यायचंय? भैरवी म्हणते की अरे अनिश, सरप्राईज असतं ते ते काय सांगायचं असतं का असं? अनिश म्हणतो, बरं ते जाऊ दे, तू का रडतेस ते तरी सांग. भैरवी म्हणते, अरे रडत नाहीये, उलट आज मी तर खूप खुश आहे. तुला माहिती का, जी गोष्ट मी कधी मागितली नाही ती स्वतःहून बाबांनी आज गोष्ट मला दिली आहे. आज माझ्या नावाची पाटी ही घरावरती लावली आहे. तुला आठवतं, आपण लग्न करून आल्यानंतर ते मला ॲक्सेप्ट करायला सुद्धा तयार नव्हते, पण आज मात्र त्यांनी माझं खूप कौतुक केलं. पुढे भैरवी म्हणते की आणि मला खूप भयंकर गिल्टी पण वाटते रे. तर अनिश म्हणतो, का? तर भैरवी म्हणते, कारण आपण देव माणसाला फसवतोय अनिश. त्यानंतर आता इकडे असं पाहतो की राधाबाईंनी ते लग्नाचा जो पेपर असतो तो आता न्यूजपेपरमध्ये ठेवलेला असतो आणि त्या वाट पाहत असतात की कधी अशोक मामा येतील आणि तो कागद पाहतील. तितक्यात तिथे संयमी येते आणि ती पेपर घ्यायला लागते. राधाबाईंनी म्हणतात, तुला कशाला पाहिजे ग पेपर? तर संयमी म्हणते, मला रेसिपी पाहिजे, पाहू द्या. तर राधाबाईंनी तो पेपर द्यायला तयार नसतात. संयमी त्यांच्याकडून जबरदस्तीने उडून घेते आणि आत घेऊन जायला लागते. तितक्यात आता त्यातनं तो लग्नाचा कागद खाली पडतो. संयमी काय ते पाहत नाही, संयमी आतमध्ये निघून जाते. तर इकडे भैरवी अनिशला म्हणत असते की अनिश, आपण बाबांना लवकरात लवकर सगळं काही सांगून टाकूया, म्हणजे आपल्या लग्नाबद्दल. अनिश म्हणतो, का? भैरवी म्हणते, आता मला हे लपवणं शक्य नाही होणार अनिश, झोप लागणार नाही, माझी घुसमट होत राहील. अनिश म्हणतो, भैरवी, आय कॅन अंडरस्टँड. बाबांना आपण सगळं काही सांगून टाकूया, त्यांना राग येईल पण तो मी सहन करेल, पण आपण त्यांना नक्की आता सगळं सांगून टाकूया, ते नक्की आपल्याला समजून घेतील. भैरवी म्हणते, अरे माझ्या अर्थाने सगळ्यात मोठा असणारा माणूस माझ्यावरती एवढा विश्वास ठेवतो, माझ्या सख्ख्या आईवडिलांनी एवढा ठेवला नव्हता, एवढा विश्वास तो माणूस ठेवतो. आणि आणि अनिश, आपण काय करतोय? ऐक, इथून पुढे आता खोटं बोलणं मला शक्य होणार नाही, मी बोलू शकणार नाही. आपलं खरं लग्न झालं नाहीये हे आता आपण आणखी लपवू शकणार नाही. तर इकडे आपण असं पाहतो की अशोक मामा आता ऑफिसला निघालेले असतात. ते म्हणतात की ओ राधाबाईनी, ते किशाभाऊ कुठे? राधाबाईनी म्हणतात की बाथरूममध्ये. तितक्यात किशाभाऊ पळत येतात. अशोक मामा ओरडतच म्हणतात, काय अहो किशाभाऊ, किती वेळ तुम्ही बाथरूममध्ये बसत असतात? बरं, तुमचं गावाला जायचं काय झालं? तर किशोरभाऊ आता न ऐकल्यासारखं करतात आणि म्हणतात, काय ते काय?
अशोक मामा म्हणतात, "हे बरं आहे, तुम्हाला जे ऐकायला पाहिजे ना, ते तुम्हाला ऐकायला येत नाही आणि जे ऐकायला नाही यायला पाहिजे ना, ते बरोबर ऐकायला येतं. सांगा, सांगा, गावी जाण्याबद्दल काय झालं?" राधावहिनी म्हणतात, "काही नाही, ते म्हणजे भाऊजी." अशोक मामा म्हणतात, "लवकरात लवकर ठरवा काय ते, नुसतेच मुंड्या हलवू नका. समजलं? काय नाटकी करत असतात." असं म्हणत आता अशोक मामा जायला लागतात. आता जाता जाता त्यांना दिसतं की खाली एक कागद पडलेला आहे. अशोक मामा म्हणतात, "हे काय पडले?" असं म्हणत आता ते कागद हातामध्ये घेतात. आता राधावहिनी आणि किशाभाऊ दोघं जण फार खुश झालेले असतात. पुढे अशोक मामा तो आता लग्नाचा कागद वाचतात. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं वाचल्यावरती अशोक मामांना फार मोठा धक्का बसतो. किशाभाऊ आणि राधावहिनी गालातल्या गालात हसू लागतात. आता एवढा मोठा धक्का अशोक मामांना बसतो की त्यांना घेरीच येते. त्यांचा तोल जातो. किशाभाऊ पटकीने अशोक मामांना पकडतात आणि म्हणतात की, "मी पाणी घेऊन येतो. काय झालं? काय झालं?" राधावहिनी पण घाबरल्याचं नाटक करत म्हणतात, "अहो भाऊजी, काय झालं? काय झालं? काय या पेपरामध्ये?" असं म्हणत हातामध्ये तो कागद घेतात आणि म्हणतात, "बाई, याच्यामध्ये तर इंग्लिश लिहिलंय. मला काय समजणार आहे? थांबा, मी त्या संयमीला विचारते." असं म्हणत आता ते संयमीला आवाज देतात. संयमी बाहेर आल्यावरती राधावहिनी संयमीला म्हणतात की, "संयमी, बघ गं याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते. इंग्लिश आहे, मला काही कळत नाहीये. बघ ना, भाऊजींना तर घेरीच आली." तर संयमी आता तो कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा कागद हातामध्ये घेते आणि वाचते आणि मोठ्यानेच म्हणते की, "कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ॲग्रीमेंट म्हणजे भैरवी माऊचं आणि अनिश काकाचं खरं लग्न झालं नाहीये." आता राधावहिनी मोठमोठ्याने ओरडू लागतात आणि म्हणायला लागतात की, "बाप्पा, काय बोलून राहिलीस तू? भगवंता, म्हणजे अनिश, भैरवी बिनलग्नाचे एकत्र राहिलेत, ते पण भाऊजींच्या समोर. बाप्पा, हे तर लईच झालं. वडील आता बापाला फसून राहिलेत ही पोट्टी. का लाज लज्जा शरम काहीच कसं वाटत नाहीये. बाप माणसाने एवढे मनापासून त्यांना माया केली, प्रेम केलं. सुनबाईंनी त्यांना फसवलं. त्या सुनबाईच्या नावाची पाटी लावली ह्या माणसानं आणि त्या माणसाला ह्या सुनबाईंनी फसवलं. माझ्या रक्ताचं तर पाणी पाणी झालं." असं म्हणून आता खूप मोठ्याने हे ओरडून घर डोक्यावर घेतात. तर अशोक मामा मोठ्यानेच ओरडून म्हणतात की, "बास, एकदम चूप." असं म्हटल्यावरती आता राधावहिनी शांत होतात. अशोक मामा रागातच तिथून आता ऑफिसला निघून जातात. तर इकडे अनिश भैरवीला म्हणत असतो, "ठीक आहे भैरवी, आपण आज बाबांना सगळं काही सांगून टाकूया नक्की." भैरवी म्हणते की, "मला माहिती तुझ्यावरती एकदम असं प्रेशर आलं रे." तर अनिश म्हणतो, "भैरवी, डोंट वरी, तू सुद्धा काही टेन्शन घेऊ नकोस. मी ऑफिसमधून लवकरच घरी येईल, मग आपण बाबांना सगळं काही सांगून टाकूया." "ठीक आहे." असं म्हणत आता हे दोघं जण फोन कट करतात. त्यानंतर आता इकडे ऑफिसमध्ये भैरवी बाहेर येते आणि सगळ्यांना म्हणते की, "गाईज, आपले जे प्रोजेक्टमध्ये काही चेंजेस केले होते ते साहेबांनी वरून डन करून दिलेले आहेत. त्यामुळं आता आपण प्रोजेक्टला कामाला लागायला हवं." पुढे ती अशोक मामांना म्हणते की, "माजगावकर, तुम्हाला कोणत्या टीममध्ये काम करायला आवडेल? गायधनींच्या, हर्षाच्या का माझ्या?" आता यावरती हर्षा उठते आणि म्हणते की, "अगं कम ऑन यार भैरवी, ऑफकोर्स त्यांना तुझ्याच टीममध्ये काम करायला आवडेल, हो की नाही?" भैरवी म्हणते की, "त्यांना बोलू दे ना, त्यांना ठरवू दे." असं म्हटल्यावरती आता हर्षा बसते. भैरवी अशोक मामांना म्हणते की, "माजगावकर, सांगा ना, कोणत्या टीममध्ये तुम्हाला काम करायला आवडेल?" अशोक मामा म्हणतात, "आता ते मी काय ठरवणार? मी आपला साधा क्लार्क आहे. ते मॅनेजमेंट ठरवतं ना. तुम्ही बॉस आहेत, तुम्ही ठरवा तुम्हाला काय पाहिजे ते." असं म्हटल्यावरती आता भैरवीला मात्र ही गोष्ट खटकते. भैरवी म्हणते, "ठीक आहे, आपण मीटिंगमध्ये ठरूया." त्यानंतर भैरवी पुढे येते आणि अशोक मामांना म्हणते, "काय झालं? तुम्हाला माझ्या टीममध्ये काम करायला नाही आवडणार का?" "नाही म्हणजे आपण दोघांनी एकत्र काम केलं तर तुम्हीच कम्फर्टेबल राहाल म्हणून विचारलं." अशोक मामा म्हणतात, "नाही, नाही, असं काही नाहीये. मी साधा क्लार्क आहे ना. तुम्ही ठरवा ना. असं काही नाही." असं म्हटल्यावरती आता भैरवी मात्र काही बोलत नाही. पण तिला अशोक मामांचं हे वागणं थोडं खटकतं. ती तिथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे घरी संयमी फार टेन्शनमध्ये असते. राधावहिनी आणि केशवभाऊ खाली बसलेले असतात आणि मनातल्या मनात हसत असतात. तर अशोक मामा सुद्धा खूप टेन्शनमध्ये बाजूला बसलेली असतात. तितक्यात आता तिथे अनिश आणि भैरवी येतात. आता ते दोघं आल्यावरती संयमी पटकिनी पुढे येते आणि म्हणते, "माऊ, काका, तुम्ही कुठे होतात दोघं जण? तुम्हाला माहिती का इथे केवढा मोठा प्रॉब्लेम झालाय ते?" "माऊ, का सगळं खरं काय सांगितलं नाही? मी तुला किती वेळा विचारलं होतं ना." भैरवी म्हणते, "काय सांगितलं नाही सामा?" राधावहिनी म्हणतात की, "बाई, त्यांना घरात तर आतमध्ये तरी येऊ दे." तितक्या तिथे इराईशान येतात आणि म्हणतात की, "काय झालं?" संयमी म्हणते की, "इराईशान, प्लीज तुम्ही खाली जाऊन खेळा बरं." तर ईशान म्हणतो, "अगं ताई, ही काही वेळ आहे का खेळायची? आम्हाला पण ऐकायचंय तुम्ही काय बोलणार आहेत ते." तर राधाबाई म्हणतात की, "कशाला जबरदस्ती करते पोरांना? तिने सांजेच्या वेळेला कशाला बाहेर धाडतीये? राहू दे घरातच." संयमी म्हणते, "नाही, इथे थांबायची काही एक गरज नाहीये." तर अनिश पुढे येतो आणि म्हणतो, "काय चाललंय? काय झालंय नक्की?" संयमी म्हणते की, "माऊ काका, तुम्ही दोघांनी." तर अशोक मामा पाठीमागून मोठ्याने आवाज देत म्हणतात की, "एक मिनिटं संयमी." असं म्हणत पुढे येतात. हाताची घडी घालतात आणि खूप रागाने भैरवी आणि अनिशकडे खूप रागाने पाहू लागतात. भैरवी पुढे येते आणि म्हणते की, "बाबा, ॲक्च्युली आम्ही मुद्दामूनच लवकर घरी आलोय, कारण आम्हाला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय." अनिश म्हणतो की, "बाबा, आमचं लग्न?" तर अशोक मामाच म्हणतात की, "झालेलं नाहीये, मला कळालंय ते." असं म्हटल्यावरती आता अनिश आणि भैरवीला मात्र मोठा धक्का बसतो.
आता उद्याच्या भागात आपण असं पाहतो की अशोक मामा खूप रागात अनिश आणि भैरवीला म्हणतात की गेले 3 महिने तुम्ही मला मूर्ख बनवत राहिलात आणि मी मूर्ख बनत गेलो. सुखी आयुष्याची स्वप्न बघायला लागलो होतो, पण तुम्ही मला रियालिटी दाखवली. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. अशोक मामा त्यांच्यासमोर हात जोडतात. तर अनिश म्हणतो की बाबा असं काही नाहीये. अशोक मामा रागातच अनिशला म्हणतात की एक शब्द बोलू नकोस तू. पूर्वी तुम्हाला माझ्याशी संबंध ठेवायचे नव्हते, परंतु आता मलाच तुमच्याशी संबंध ठेवायचे नाहीयेत. बापाला फसवणाऱ्या मुलांबद्दल मला कवडीचंही प्रेम नाहीये. हे नाटक तुमचं जर संपलं असेल तर तुम्ही इथून निघून जाऊ शकता. असं म्हटल्यावरती आता भैरवी आणि अनिश यांना मात्र मोठा धक्का बसतो. आता मित्रांनो, यांच्या घरावरती मोठा बॉम्ब पडलेला आहे. आता उद्याच्या भागात काय होईल ते आपल्याला उद्याच पाहायला मिळेल. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि पुढील भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.